ग्रुप ई ला सुरुवात होते. पहिला सामना आपल्या भेटीस आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय अष्टविनायक विद्यालय संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारले. अनिकेत गोंधळची मार्कवर सज्ज होते पहिले षटक घेऊन. अनिकेत कांबळे गोंधळची मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू स्विचच्या सहाय्याने चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावाचा रिगणेश होतोय दुर्गेश 11 संघाचा. एक चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावफलकावर. एक चेंडूचा खेळ झालाय. 1 धावा धावफलकावरती आहेत. आपण बघितलं ग्रुप डी मध्ये गुरुदत्त मनेलपाडा आणि आगाशी संघाने सुपर 12 मध्ये दाखल झाल्यात. ग्रुप ई सुद्धा तेवढाच महत्वाचा असणार आहे. पुन्हा एकदा अनिकेत गोंधळची मार्कवर सज्ज होते. एक चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावफलकावर. यावेळेला सुरेख चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येतोय डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोंधळची मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला स्विचच्या सहाय्याने चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 3 चेंडू 2 धावा धावफलकावरती आहे. दुर्गेश 11 या संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना अष्टविनायक विरार या संघासमोर. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 2023 सीझन 4 आजचा दुसरा दिवस. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळेला स्विचच्या सहाय्याने चेंडूला पाठवलंय ऑन साइडला. चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती आहेत. हलक्याने खेळून काढला. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1 धावेने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 4 धावा धावफलकावरती आहेत. दुर्गेश 11 या संघाच्या अष्टविनायक विरार या संघासमोर. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोंधळच्या मार्कवर अनिकेत सज्ज होतोय. जयेश घरत आणि विघ्नेश सकलतोडे यांची जोडी मैदानाच्या आत आहेत. हलक्याने खेळून काढलाय. पुन्हा चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत दुर्गेश 11 या संघाच्या. नागेश गोंधळची मार्कवर सज्ज होती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा धावफलकावर होते. पहिला चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1 धावेने आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1 चेंडूचा खेळ झालाय. नागेश पुन्हा एकदा गोंधळची मार्कवर सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू बॅकफुटवर गेला समोरच्या दिशेने. यावेळी चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी. दहा धावा धावफलकावरती आहेत. चौकार आला विघ्नेश साकोदरच्या बॅट मधून. दिशेने खेळण्याचा प्रयत्न. येतोय डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत दुर्गेश 11 संघाच्या. हलक्याने खेळून काढला. पुन्हा एकदा चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. यावेळेला चेंडू जातोय इंटू द गॅप. मिस फिल्डिंग. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. या षटकामध्ये जवळजवळ 2 चौकार मिस फिल्डिंगच्या रूपात आल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जवळ दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. 5
चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावर. टीम मीटिंग बोलावले गेले, कारण टीम मीटिंग बोलावणं खूप महत्वाचं होतं, कारण 2 मिस फिल्डिंगच्या रूपाने 2 चौकार आले होते. थोडस महागड षटक नागेशचं आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चेंडूला पाठवलं स्वीपच्या सहाय्याने फेल्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 17 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ. 1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका ऑफ साईडला. धावची संधी, गडी बाद, कॉम्बिनेशन फिल्डिंग, विकेटचं बटन, विकेट सायकल रनआउटच्या रूपाने मागे परतावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. मंदार भोईर. यावेळी ड्राईव्ह केलाय ऑफसाईड दिशेने. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमा पार, येते चौकार. ही ताकद आहे, ही नजाकत आहे जयेश घरची. मला माहित आहे अशा वेळेला कशा प्रकारचे फटके एक्झिक्यूट करायचे, कशा प्रकारे स्कोरबोर्ड चालवायचं. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. धावफल परंतु थोडा दबाव आता पूर्णपणे अष्टविनायक विहार संघावर आलाय. 21 धावा धावफलकावर आहेत. 2 मिस फिल्डिंग सुद्धा चौकार आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इकडून कमबॅक करणं खूप महत्वाचं असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला सुरेख चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, येतोय डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 21 धावा धावफलकावर. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग, येतोय चौकार. पंचवीस धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेला यष्टांच्या बाहेर. हा दबाव आहे. दबावामध्ये काही खेळाडू निखरतात तर काही खेळाडू बिखरतात. दबाव पूर्णपणे आता अष्टविनायक विहार संघावर आलाय. खराब क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये त्यांनी करून दाखवले. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फेल्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. षटकांचा खेळ संपतोय. 3:27 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात दुर्गेश्वर संघाच्या विकेट जरूर रनआउटच्या रूपाने गमावली होती, परंतु कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला जयेश घरतने. ही सर्वात जमेची बाजू ठरली गेली संघासाठी. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलाची मार्कवर प्रतीक नमुले सज्ज होते. पहिल्याच चेंडू हलक्या त्याने खेळून काढला. चेंडूला 21 28 धावा धावफलकावर आहेत. 1 चेंडूचा खेळ झाला. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला ऑफसाईड दिशेने. राजूची संधी नाहीये. धावसंख्या 1 ने पूर्ण. 29 धावा धावफलकावर आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रतीक नमुले सज्ज होतोय. चांगलीशी फलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये जयेश घर त्यांनी करून दाखवली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मंदार भोईर स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू मंदार भोईर यांनी ऑफर दिशेने खेळलाय. चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 31 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत चांगलीशी गोलंदाजी हाताळले प्रतीक नमुले यांनी. अवघ्या 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात या षटकात. यावेळेला सुरेख चेंडू तेवढ्या सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केलाय. स्वीपच्या साहाय्याने चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 21 धावेसाठी. 32 धावा धावफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन या इनिंग मधला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला ट्राय करण्याचा प्रयत्न, धावची संधी, गडी बाद, विकेटचं बदन. 4 षटकांचा खेळ संपतोय. 32 धावा धावफलकावर 33चं टार्गेट आहे. चला ऋतू 11 साहिल डोंगरपाडा कॅप्टन, जेसीसी बी कॅप्टन, टॉस का बॉस मध्ये येऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक होते. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला जेसीसी बी कर्णधार डोंगरपाडा साहिलला डोंगरपाडा कॅप्टन आलेला आहे का टॉस का बॉस मध्ये? दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मी सांगितलं होतं, अनाउन्समेंट झाली गेले. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होती. प्रतीक नमुले आणि अनिकेत कांबळे. जबाबदारी दोघांवर असणार आहे. दोन्ही खेळाडू अतिशय महत्वाचे आहेत अश्विनी विरार संघासाठी. तेथीचा पाठलाग करायचा आहे. एलन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पहिलं षटक घेऊन. तेथीच टार्गेट ठेवलं गेलंय. नाणेफेकीचा कौल. जेसीसी बी. चला संघनायक. पहिला चेंडू हलक्यात आणि चेंडूला खेळला गेलाय.
मयूर चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावांचा श्री गणेशा होतोय. एक चेंडूचा खेळ झाला, एक धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला ऑन साईडच्या दिशेने. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती आहेत. 33चा पाठलाग करायचा आहे. अतिशय महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघासाठी. यावेळी लेस्टनच्या बाहेर येतोय वाईड बॉल. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावरती आहेत. 33चा पाठलाग करायचा आहे. हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एकेकी धावीने आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावरती आहेत. एक विराटचा संघ आहे, दुर्ग शैलेंद्र संघ. ॲलन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने पुन्हा एकदा खेळला ऑन साईड दिशेने चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू असेल, 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक आणि अनिकेत यांची जोडी मैदानाच्या आत आहे. याला ड्राईव्ह केल्या समोरच्या दिशेने, मिस फिल्डिंग. चेंडू सीमा पार, येतो चौकार. मयूर घरात गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झाल्या होत्या. तिचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू ऑनसाईड दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावची संधी परंतु नाही आहे. धावसंख्या 1ने पूर्ण होते. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साइडला यावेळेला धावची संधी. गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. चॉक्सी अनिकेतला मागे परतावा लागलाय. पहिला गडी बाद होतोय अष्टविनायक संघाचा. सायलला डोंगरपडा नाणेफेकी जिंकलाय. काय क्षेत्ररक्षण निर्णय सांगायचा आहे. सायलला डोंगरपडा पहिला चेंडू हलक्या त्याने खेळलाय. चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. सौरभ गोल्टी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. 12 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, ही ताकद आहे मयूरची. ही संघाची ताकद आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम नेहमीच करतोय. शॉर्ट चेंडू बॅकफुटला यावलेला काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातो इन टू द गॅप, येतो चौकार. हलक्या त्याने खेळून काढला चेंडू ऑनसाइड दिशेने. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने भर. 17 धावा धावफलकावरती 33चा पाठलाग करत असताना चांगल्याची सुरुवात आतापर्यंत अष्टविनायक विरार या संघाची झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ. विकास दसकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
पहिला चेंडू धावसंख्या धावपळकर 17 धावा. पहिला चेंडू यष्टांच्या बाहेर येतोय, वाईड बॉल. धावसंख्या 1 ने वर, 18 धावा धावपळकावर. पुन्हा त्या गोंधळाची मार्कवर सज्ज होते. हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला ऑनसाइड दिशेने, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 19 धावा धावपळकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विकास दसर गोंधळाची मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला सौरभ गोल्डे आहे. ऑन साइडला ड्राईव्ह चेंडूला पाठवलंय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. वीस धावा धावपळकावर. मोठा फटका समोरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावपळकावरती. ऑनसाइड दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वर. 23 धावा धावपळकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोंदांची मार्कवर सज्ज होतोय. ऑनसाइड दिशेने ड्राईव्ह चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा धावपळकावर. 6-9चं इक्वेशन राहिलंय या मॅच मध्ये. अतिशय महत्वाची मॅच आहे. एका बाजूला अष्टविनायक विहारचा संघ, दुसऱ्या ठिकाणी आहे दुर्गेश्वर संघ. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 6-9चं इक्वेशनला पार केलं जाईल का, की थांबवलं जाईल, याच्यावर सुद्धा लक्ष असणार. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, बंदुकीचा निकलती हुई गोली, गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय समोरच्या दिशेने, चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी. 5-5चं इक्वेशन राहिलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दबाव आता पूर्णपणे दुर्गेश आलाय. दुर्गेश विघ्नेशला माहिती आहे दबावामधून कशा प्रकारे बाहेर पडायचं. हलक्या त्याने खेळून काढला, चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 4-4चं इक्वेशन आहे. दुर्गेश संघ आहे, समोर अष्टविनायक विहारचा संघ आहे. विघ्नेश सायकल तोडीला माहित आहे यशवलेला कशा प्रकारे गोलंदाजी हातलाची, परंतु त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा आतापर्यंत मॅच मध्ये करून दाखवलं. यष्टांच्या बाहेर वाईडचा इशारा, म्हणजे 1+1 2 अतिरिक्त धावा. प्रत्येक नमुले ज्या प्रकारची फलंदाजी या मॅच मध्ये करून दाखवली, पूर्णपणे प्रभावित करून सोडलं गेलं दुर्गेश्वर संघाला. अनेक चॉक्सीची विकेट जरूर गेली होती, परंतु कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला गेला. ही सर्वात जमेची बाजू ठरली गेली संघासाठी. फक्त 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ड्राईव्ह केला, समोरच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी मॅच फिनिश. अष्टविनायक विहार संघ विजयी होतोय. हार्ड लक झालंय दुर्गेश्वर संघासाठी. चला नेक्स्ट मॅच. 2 कॅप्टन 2 संघ. ऋतू 11 सायल डोंगरपाडा JCCB